आणि आता दिवसभरातल्या आपण इतर मोठ्या टॉप 9 बातम्या बघूया. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रीपदी भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची नियुक्ती झाली आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याकडून अनिता आनंद यांची ही नियुक्ती. कॅनडाच्या मंत्रिमंडळात 3 भारतीयांचा समावेश आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं. 21 दिवस चाललेल्या मोहिमेमध्ये 31 नक्षलवादी ठार तर 150हून अधिक बंकर सैन्यानं पाडलेले आहेत. आजपासून राहुल गांधींचं मिशन बिहार. राहुल गांधी आज बिहार दौऱ्यावर आहेत आणि राहुल गांधी बिहारमधून न्याय संवाद यात्रेला सुरुवात करतात. राहुल गांधी ऑपरेशन सिंदूरवर काय बोलणार याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पुन्हा पडताळणी होणार आहे. सर्व जिल्हा महिला विकास विभागांना युद्धपातळीवर पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ब्लॅकस्टोन राज्यामध्ये 5,000 कोटींची थेट परदेशी गुंतवणूक करणार आहे. 27,000 तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. कतारनं आयोजित केलेल्या स्टेट डिनरमध्ये मुकेश अंबानी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. एलॉन मस्क देखील उपस्थित होते आणि अंबानींचा कतारचे अमीर तमीम बिन अहमद अल थानी यांच्याशीही हस्तांदोलन झालंय. राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली. सध्या केवळ 28.9% इतका पाणीसाठा शिल्लक आहे आणि गेल्या वर्षापेक्षा उपयुक्त पाणीसाठा घटल्यानं पाणी टंचाईचं संकट गडद झालंय. मुंबईसह उपनगरामध्ये आज वादळी पावसाचा इशारा देण्यात आला. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलाय आणि पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. वसई विरारमध्ये बविया माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्याच्या साथीदारांवर ईडीचे छापे. 13 ठिकाणच्या या छापेमारीत 9 कोटींची रोकड आणि 23 कोटींचे दागिने जप्त करण्यात आले. पालिकेच्या हद्दीत 41 बेकायदेशीर इमारती बांधून लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.